नमस्कार, मी मेघना घाग इव्हनिंग पल्समध्ये आपलं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। लाडक्या बहिणींना दिलेल्या सवलतीमुळे आता एसटी तोट्यात आल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय। महिलांना तिकिटात 50% सवलत दिल्याने एसटी महामंडळाचं दर दिवशी 3 कोटी रुपये नुकसान होत असल्याचं देखील सरनाईक म्हणालेत। तर धाराशिव येथे एका खासगी कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या संदर्भात विधान केलंय। परिवहन मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान लाडक्या बहिणींची एसटीतील सवलत बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेवर बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की त्याच्यामुळं तिजोरीवर ताण येतो। तथापि त्या ठिकाणी म्हणून लाडक्या बहिणींची योजना बंद करायची का तर अजिबात नाही, करणारही नाही, ही सरकारने भूमिका घेतली आहे। परंतु त्या ठिकाणी जर सरकारच्या बजेटमधून एखाद्या विषयावर एखाद्या योजनेवर मोठा खर्च होत असेल तर इतर असणाऱ्या सवलतींवर निश्चितच त्याचा परिणाम होतो। त्या अर्थानं प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून थेट लाडक्या बहिणींचं झालं म्हणून एसटीचं असं झालं असं काही संदर्भ लावायचं काही कारण नाही। आता निश्चित त्यांच्याकडे काहीतरी आकडेवारी त्याबद्दलची आली असेल। खरं तर सुरुवातीला एसटी ही फार नफ्यामध्ये आली। लाडक्या आमच्या बहिणी 50% मध्ये भरपूर प्रवास केला। परंतु आता ही आकडेवारी स्वतः मंत्र्यांनी असं त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे निश्चितच त्यांनी कुठल्या तरी अभ्यासावर आधारित केलं असेल। परंतु तरी एक महिला म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या मार्गाने आपण एसटीचं काही नुकसान होत असेल ते आपण भरून काढू। मग तिथे काही भाड्याने जागा देणं असतील, गाळे देणं असतील, स्टॉल देणं असतील, काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, त्याच्यातनं काही उत्पन्न एसटीला झालं। परंतु बहिणींना ही दिलेली जी सवलत आहे 50% डिस्काउंट ती बंद करू नये असं मला वाटतं, माझं मत आहे। तर काही गोष्टी प्रताप सरनाईकांच्या हातातच नाही, त्यांच्या एसटीचा सीओच त्यांच्या हातात न ठेवला आहे। त्यामुळे प्रताप सरनाईकांना एसटीमध्ये काय चाललं आहे त्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही। ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही। माननीय प्रताप सरनाईक साहेबांचा उद्देश काय होता की एसटी ही तोट्यात पहिल्यापासूनच आहे। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जिथं दुसरं कुठलं वाहन जात नाही तिथं महामंडळाची एसटी जाते। आपण ज्या सुविधा दिल्या 50% सवलतीच्या त्याच्यामुळं तो तोटा वाढला, याच्यापेक्षा काही नाही। एसटी महामंडळाची तोट्याची जी अनेक 10-20 कारणं आहेत त्यातलं ही एक कारण आहे। म्हणून ती योजना बंद झाली का सवलतीची, किंवा ती योजना बंद करायबाबतीत सरनाईक साहेब काय बोलले का त्याचा विपर्यास्त करू नका। फक्त जी एसटी महामंडळाची परिस्थिती आहे ती जनतेसमोर यावी हाच त्यांचा उद्देश होता फक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।